Everyone, today we are going to learn unit number 3, lesson number 3.3, a crow in the house. घरामध्ये असलेला कावळा किंवा घरामध्ये आलेला क्रो मीन्स सगळ्यांना माहिती आहे कावळा. कावळा घरामध्ये आला आणि त्यानंतर घरामध्ये काय काय गमती जमती घडल्या आणि कावळ्याचं काय झालं हे आपण या लेसनमध्ये आज आपण पाहणार आहोत. जास्त वेळ वाया न घालवता तुम्ही लेसन काल रीडिंग केलेलं आहे, हार्ड वर्ड्स न्यू वर्ड्स देखील लिहिलेले आहेत. So we start now. All of you have book. Please take out your book, page number 64, and let's start. First, I read the lesson and then explain it line by line. Crow in the house. The young crow had fallen from its nest. एक छोटासा कावळा, यंग क्रो मीन्स नुकताच जन्माला आलेला आणि ज्याला अजून उडता येत नाही असा यंग क्रो. यंग क्रो हॅड फॉलन फ्रॉम इट्स नेट्स. कदाचित तो त्याच्या घरट्यातून खाली पडला असेल किंवा त्याची उडत असताना किंवा उडण्याचा प्रयत्न करत असताना तो घरट्यातून खाली पडला. अँड वॉज फ्लटरिंग अबाउट ऑन द रोड. आणि घरट्यातून बाहेर पडल्यानंतर तो रस्त्यावर फ्लटरिंग मीन्स इकडे तिकडे फडफड करत उडायला लागला. कुठे? रस्त्यावर, की ज्या रस्त्यावर खूप गाड्या असतात, ट्रॅफिक असते, अशा रोडवर तो फ्लटरिंग अबाउट ऑन द रोड, फ्लटरिंग करायला लागला रस्त्यावर. इन डेंजर ऑफ बीइंग क्रस्ड बाय अ कार्ट और टांगा और सेज बाय अ कॅट. वेन आय पिक इट अप आय ब्रॉट इट होम. आणि एवढ्या रोडवर तो फिरत होता. इन डेंजर ऑफ बीइंग, त्याला कशाची भीती वाटत नव्हती. कोणकोणते धोके त्याच्यासमोर होते? क्रस्ड बाय अ कार्ट, कदाचित तो एखाद्या बैलगाडीला धडकला असता किंवा कदाचित एखाद्या टांग्याला धडकला असता, टांग्याखाली जाऊन बैलगाडीखाली जाऊन चिरडून मेला असता. अ सेज बाय अ कॅट, एखाद्या कॅटने त्याला त्याच्या शिकार म्हणून पकडून नेलं असतं. व्हेन आय पिक इट अप, कदाचित असंच काहीतरी घडलं असावं आणि हा जो कोरो आहे हा रस्त्यावर पडला होता. मी त्याला उचलून घरी आणलं, पिक म्हणजे उचललं, आणि त्याला घरी घेऊन आलो. अँड ब्रॉट इट होम, त्याला आमच्या घरामध्ये आणून ठेवलं. इट वॉज इन अ सॉरी कंडिशन, जेव्हा मी त्याला घरी आणलं तेव्हा तो अतिशय सॉरी कंडिशन म्हणजे तो अतिशय मरणोन्मुख झालेला होता, निम्मार्धा मेलेलाच होता. खूपच त्याच्याकडे बघून दया वाटत होती. बिग गॅपिंग, तोंड उघडं पडलेलं होतं. हेड ड्रॉपिंग, मान खाली टाकून दिलेली होती. अँड वी डिड नॉट एक्सेप्ट टू लिव्ह इट, आणि आम्ही कदाचित एक्सपेक्ट पण केलं नव्हतं की कदाचित हा जिवंत राहील का नाही. अशा अवस्थेत मी त्याला आमच्या घरी घेऊन आलो. बट ग्रँडफादर अँड आय डीड अवर बेस्ट टू ब्रिंग इट राऊंड. पण मी आणि माझ्या आजोबांनी त्याच्या आजूबाजूचं वातावरण अशा पद्धतीने केलं आणि त्याच्याबरोबर इतक्या सुंदरतेने आम्ही ट्रीट केलं. त्याची जे काही जखम त्याला झालेली होती किंवा जी काही त्रास त्याला होत होता तो आम्ही इतक्या छानपणे हँडल केला की वी फेड इट बाय प्रिझिंग इट्स ब्रिक जेंटली ओपन विथ पेन्सिल. त्याची खूप काळजी घेतली आम्ही. सारखं आम्ही त्याच्या आजूबाजूला फिरत राहायचो, त्याची खूप काळजी घ्यायचो. त्याला जेवण करण्यासाठी त्याची जी चोच आहे ती चोच पेन्सिल वापरून ओपन करायचं हळूवारपणे, आणि नंतर ती चोच ओपन केल्यानंतर आम्ही काय करायचं, त्या चोच ओपन करून त्याच्यामध्ये त्याला जेवणासाठी जे काही पदार्थ असतील ते चोचीमधून हळूहळू टाकत होतो. पुशिंग अ लिटिल ब्रेड अँड मिल्क, त्याला काय जेवण देत होतो, थोडासा पाव आणि मिल्क त्याच्यासोबत आम्ही त्याला जेवायला द्यायचो. अँड देन रिम्युव्हिंग द पेन्सिल टू अलो इट टू स्वॅलो, आणि नंतर ती पेन्सिल काढून घ्यायची की जेणेकरून तो काय करेल, ते स्वॅलो म्हणजे चगळेल आणि हळूहळू चगळून ते खाईल. अशा पद्धतीने आम्ही आजूबाजूचं वातावरण एकदम कॉन्शियसनेसनी त्याची काळजीपूर्वक घेतली, खूप काळजी घेतली त्याची. त्याला खायला प्यायला दिलं. ब्रेड आणि मिल्क, त्याची जी चोच आहे ती चोच पेन्सिलच्याद्वारे ओपन करायची, त्याच्यामध्ये ते ब्रेड मिल्क घालायचं तोंडामध्ये, पुन्हा पेन्सिल काढून घ्यायची, त्याला चावण्यासाठी वेळ द्यायचा. अशा प्रकारे आम्ही त्या क्रोची खूप काळजी घेतली की जो क्रो आम्हाला रस्त्यामध्ये सापडला होता, कदाचित तो एखाद्या कॅटने त्याला पकडता सोडलं असेल किंवा कदाचित एखाद्या टांग्याला किंवा काटला तो धडकला असेल. असा ह्या छोट्याशा क्रोला आम्ही घरी घेऊन आलो होतो. वी व्हॅरीड दिस डाएट विथ ऑकेजनल डोसेस ऑफ ग्रँडमदर्स होममेड प्लम वाईन. अँड ॲज अ रिझल्ट आम्ही हे जे डाएट आहे हे तर फॉलो करतच होतो. त्याला जेवणाची वेळ पण आम्ही फॉलो केली, व्यवस्थित त्याला जेवण तर देत होतो. पण त्याचबरोबर माझी जी ग्रँडमदर आहे त्या ग्रँडमदरनी घरीच काही वाईन तयार केली होती. प्लम वाईन म्हणजे एक प्रकारची
औषध आहे दारूसारखं. ही एक प्लम वाईन आम्ही तयार केली आणि काय रिझल्ट, हे प्लम वाईन आम्ही त्याला पाजलं आणि एक रिझल्ट असा मिळाला, द यंग क्रो वॉज सून ऑन द रूट टू क्रवरी. जो क्रो आम्हाला रस्त्यावर मेलेल्या अवस्थेत मिळाला होता तो क्रो थोड्याच दिवसात हळूहळू रिकवर व्हायला लागला. ही वॉज ऑफर्ड हिज फ्रीडम. त्याला आता त्याचं फ्रीडम देखील मिळालं होतं. त्याला त्याचं फ्रीडम हवं होतं, बट ही डिड नॉट टेक इट. पण आम्ही काही त्याला सहजासहजी ते मिळू दिलं नव्हतं, किंवा त्याला जे फ्रीडम हवं होतं ते त्याला फ्रीडम मिळालं नाही. कदाचित तो रस्त्यावर ह्याच्यासाठीच निघाला असेल, पण आम्ही नेमकी त्याला उचलून घरी घेऊन आलो. इन्स्टेड ही मेड हिमसेल्फ ॲट होम इन द हाऊस. जसा जसा तो आमच्या घरामध्ये त्याच्या घरासारखंच राहायला लागला, ग्रँडमदर, Aunt Mabel and even some of grandfather's pets objected. आमच्या घरामध्ये असणारी माझी आजी, आमच्या घरामध्ये असणाऱ्या आंट माबेल आणि ग्रँडफादरने अजून जे काही पेट ॲनिमल्स आमच्या घरामध्ये पाळले होते ते दुर्लक्षित व्हायला लागले, किंवा त्यांना हा क्रो घरामध्ये आणलेलं अजिबात आवडलेलं नव्हतं. बट देअर वॉज नो वे टू गेट रीड ऑफ द बर्ड. पण या पक्षापासून आता कोणीही सुटका मिळू शकत नव्हतं. ग्रेट रीड ऑफ म्हणजे सुटका मिळवणे. कोणी आता त्याच्यापासून सुटका मिळवू शकत नव्हतं, कारण की आम्ही त्याला स्वतःहून घरात घेऊन आलो होतो. त्यात आजोबा त्याला घरी घेऊन येताना माझ्यासोबत होते. त्याच्यामुळं आंट माबेल, ग्रँडमदर आणि बाकीच्या पेट्सला काहीही वाटलं तरी त्याच्या या क्रोपासून त्यांची आता सुटका होणार नव्हती. ही टूक ओव्हर द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ द हाऊस. हळूहळू ह्या क्रोने काय केलं, आमच्या घरावर ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे स्वतःचा मालकी हक्क दाखवायला सुरुवात केली. ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे मालकी हक्क दाखवणे, स्वतःचंच घर आहे असं तो त्या ठिकाणी वागायला लागला. वी वेर नॉट शुअर दॅट ही वॉज अ मेल. आम्हाला माहितीही नव्हतं की तो मेल आहे का फिमेल आहे, पण तरी पण बट वी कॉल्ड हिम कैसर. आम्ही त्याचं नाव ठेवलं कैसर. बिफोर लॉंग कैसर वॉज जॉईंग अस ॲट मील टाईम. आता हळूहळू कैसर एक एक कुरापती काढायला लागला. तो रोज डायनिंग टेबलवरती आमच्या जेव्हा जेवणाचा टाईम असायचा तेव्हा तो आमच्यासोबत जेवणाला बसायला लागला. बिसाइड्स फाइंडिंग हिज ओन ग्रब्स ऑर बिटल्स इन द गार्डन. तो आता बाहेर जात नव्हता, कधी गार्डनमध्ये जायचं नाही, कधी स्वतःचं जेवण स्वतः गोळा करून आणत नव्हता. स्वतःचे जे ग्रब्स किंवा बिटल्स असतील, हे किडे आहेत, हे किडे तो कधी फाइंड आउट करत नव्हता. गार्डनमध्ये जाऊन स्वतःचं जेवण आणण्यापेक्षा तो काय करायचा, आमच्यासोबत आमच्याच डायनिंग टेबलवर आमच्या लंचच्या टायमिंगमध्ये स्वतःच आधी जाऊन बसायचा. ही डान्स अबाउट ऑन द डायनिंग टेबल and gave us no peace until he had been given his small bowl of meat and soup and vegetables. डायनिंग टेबलवर गेल्यानंतर तो इतका जोराचा ओरडायचा, डान्स करायचा टेबलवर इकडे तिकडे, आणि तोपर्यंत तो शांतता मिळू देत नव्हता कोणाला, की जोपर्यंत त्याला त्याच्या स्मॉल बाउलमध्ये मीठ म्हणजे मांस किंवा त्याचं सूप आणि व्हेजिटेबल्स त्याला खायला मिळतील. या ठिकाणी पिक्चरमध्ये दाखवले की कैसर कशा पद्धतीने डायनिंग टेबलवर एका बाउलमध्ये काहीतरी त्याला जे दिलंय ते खातोय. असा हा कैसर म्हणजे मराठीमध्ये एक म्हण आहे, भटाला दिली वसरी आणि भट हळूहळू पाय पसरी. ह्याला ह्यांनी घरामध्ये आणलं. घरामध्ये आल्यानंतर शांतपणे त्यांनी ते जसं सांगतील त्या पद्धतीने राहायचं सोडून हा त्यांनाच त्रास द्यायला लागला. आता तो त्यांच्या डायनिंग टेबलपर्यंत जाऊन पोचला. जोपर्यंत त्याला जेवण मिळत नव्हतं तोपर्यंत घरामध्ये तो इतका आरडाओरडा करायचा, जसं काही एखादं लहान मूल जसं त्याला काही मिळत नाही तो जसं तो आरडाओरडा करतो ते बाळ, तसाच हा कैसर हा क्रो झालेला होता. घराच्या बाहेर कधी तो जात नव्हता. ही वॉज ऑलवेज रेस्टलेस. तो कधीही शांत बसत नव्हता. नेहमी त्याच्या काहीतरी उचापत्या चालूच असायच्या. फिडगेटिंग अबाउट इन्व्हेस्टिगेटिंग थिंग्स. असं वाटायचं की हा काय करत आहे, ह्या ज्या वेगवेगळ्या वस्तू आहेत ह्या वेगळ्या वस्तूंमध्ये काहीतरी शोध लावतोय का काही. आपण लहान मुलगा जर एखाद्या गोष्टींमध्ये सारख्या उद्योग करत असेल तर आपण म्हणतो काय शोध लावतोय रे. तसंच हा क्रो देखील काय करतो, घरामध्ये अतिशय सगळ्यांनी ह्याने वैताग आणलेला होता आणि सारखं काहीतरी प्रॉब्लेम निर्माण करत होता. ही वूड होप अक्रॉस अ टेबल टू एम्प्टी मॅच बॉक्स ऑफ इट्स कंटेंट और रिप ऑफ द डेली पेपर ऑफ शीट. घरामध्ये जे मॅचेसचे एम्प्टी हे मॅच बॉक्स असायचे, हे मॅच बॉक्स काय करायचे, घ्यायचे तोंडामध्ये आणि टेबलवर नेऊन काय करायचे, सगळे रिकामे करायचे. और रिप ऑफ द डेली पेपर शेड. जे डेली पेपर असतील त्याचे जे पेज असतील ते फाडून टाकायचे. और ओव्हरटर्न ऑफ वेस्ट ऑफ फ्लॉवर वेस्ट. जी घरामध्ये फुलदाणी असेल त्या फुलदाणीच्या भोवती गोल गोल चक्कर मारायच्या, तिला धक्का लागला का ती फुटून जायची.
अटक ॲट द टेल ऑफ वन ऑफ द डॉग. घरामध्ये जो काही डॉग असेल, जो कुत्रा होता, त्याची काय करायची, एखाद्या कुणातरी एका डॉगची शेपूट घ्यायची आणि ती तोंडामध्ये जोराजोरात ओढायची. अशा प्रकारे हा जो क्रो होता हा घरातल्या सगळ्यांना आता हळूहळू प्रॉब्लेम निर्माण करायला लागलेला होता. बरेचसे त्याने उद्योग करून झालेले होते. द क्रो विल बी द रुईन ऑफ अस. रुईन म्हणजे सगळ्यांना वैताग आणणे किंवा सगळ्यांना फार त्रास देणे किंवा सगळ्यांना वैताग वाटणे एखाद्या गोष्टीचा, असं ग्रँडमदर एक दिवस ग्रँडमदर म्हणते ह्या कावळ्यांनी फार वैताग आणला आहे सगळ्यांना. पिकिंग मॅरीगोल्ड ऑफ द कार्पेट. पिकिंग मॅरीगोल्ड ऑफ द कार्पेट म्हणजे कांट यू कीप हिम इन अ केज. त्या कावळ्याने काय केलेलं असते, मॅरीगोल्ड म्हणजे फुलं आहेत मॅरीगोल्डची, आणि त्यांनी ती जी त्याची मॅरीगोल्डची फुलं म्हणजे त्यांनी जी घाण केलेली असते त्याला काय म्हटलेलं आहे, मॅरीगोल्डची फुलं. आणि ही सगळी घाण कार्पेटवर केलेली आंट उचलत असते, ती ग्रँडमदर उचलत असते आणि उचलता उचलता ती म्हणते ह्या कावळ्यांनी फार वैताग आणलाय, तुम्ही याला एखाद्या पिंजऱ्यात का बरं नाही ठेवत. कांट यू कीप इन अ केज. याला पिंजऱ्यात का नाही ठेवू शकत आपण. वी ट्राय कीपिंग कैसर इन अ केज. आता ठरलं की हा जर एवढा त्रास देत असेल, संपूर्ण घरामध्ये घाण करत असेल, कुत्र्यांना त्रास देत असेल, घरातल्या वस्तू तोडत फाडत असेल, तर आपण ह्याला पिंजऱ्यात ठेवलं पाहिजे. म्हणून आम्ही त्याला पिंजऱ्यात ठेवण्याचा प्रयत्न केला. बट ही वॉज सो अँग्री. आता पिंजऱ्यात ठेवल्यानंतर त्याला खूप राग आला. अँड ऑब्जेक्टेड विथ सच फेअर्स कॉईंग अँड फ्लॉफिंग. आणि त्यांनी त्याचा राग मोठमोठ्याने कॉविंग म्हणजे काव काव करणे, मोठमोठ्याने काव काव करून आणि पिंजऱ्यात आतमध्ये फ्लॅपिंग म्हणजे जागच्या जागी उडून तो काय करत होता, तो त्याचा राग व्यक्त करत होता. दॅट इट वॉज बेटर फॉर अवर नर्व्स अँड पीस ऑफ माइंड टू गिव्ह हिम द रन ऑफ द हाऊस. त्याच्यापेक्षा असं वाटत होतं की ह्याला एकदाचं पिंजऱ्यातून बाहेर सोडावं, म्हणजे निदान हा घराच्या बाहेर तरी जाईल आणि तेवढीच घरामध्ये शांतता मिळेल. ही डिड नॉट शो एनी इन्क्लिनेशन टू जॉईन द अदर क्रोज इन द बनियान ट्री. त्या घराच्या जवळच एक बनियान ट्री होतं. त्या बनियान ट्रीवर खूप सारे कावळे येऊन बसायचे, पण याची मात्र कधी इन्क्लिनेशन म्हणजे इच्छा होत नव्हती की आपण जावं, त्या कावळ्यांमध्ये जाऊन बसावं किंवा त्यांच्यासारखं उडावं. ह्याला फक्त घरात राहायचं आणि घरातल्या माणसांना त्रास द्यायचा, आयतं मिळेल तेवढं खायचं, एवढंच माहीत होतं. ग्रँडफादर सेड दिस वॉज बिकॉज ही वॉज अ रिअली जंगल क्रो, अ रावेन ऑफ सॉर्ट अँड द प्रेबबली फेल्ट अ लिटिल कंटिपिडियस ऑफ व्हेरी ऑर्डिनरी कॅरिन क्रोज. ग्रँडफादर तर कधी कधी म्हणायचे की मला तर वाटते हा खरंच एक जंगली क्रो आहे. जंगली क्रो म्हणजे जंगलात राहणारा क्रो आहे. अ रॅवेन ऑफ सॉर्ट्स. रॅवेन ऑफ म्हणजे अ लार्ज क्रो विथ अ मेनली ब्लॅक फेदर्स. असा मोठा कावळा की ज्याचे ब्लॅक कलरचे फेदर्स असतात. अँड प्रॉबब्ली फेल्ट अ लिटिल कंटिपियस ऑफ व्हेरी ऑर्डिनरी कॅरिन क्रोज. आणि हा कधी कधी असा वागायचा देखील. त्याच्यामुळं ऑर्डिनरी क्रोजपेक्षा हा क्रोज नक्कीच सगळ्यांना वेगळाच वाटायचा. कॅरिन क्रोज म्हणजे की जे क्रोज काय करतात, गार्बेज किंवा कचऱ्यातले जे डेड ॲनिमल्स आहेत ते डेड ॲनिमल्स उचलून खातात, अशांना म्हणतात कॅरिन क्रोज. हा नक्कीच ऑर्डिनरी कॅरिन क्रोज नाही आहे, हा वेगळाच कोणता तरी जंगली क्रो आहे की जो काय करतो आपल्या सगळ्यांना फक्त त्रास देतोय. बट इट सीम टू मी दॅट कैसर हॅव्हिंग ग्रोन यूज टू लिव्हिंग विथ ह्युमन ऑन इक्वल टर्म हॅड बिकम स्नोबिश अँड डिड नॉट विश टू मिक्स विथ हिज ओन काइंड. पण लेखक म्हणतोय की माझं असं लक्षात आलं की या सगळ्यामुळे एक गोष्ट लक्षात आली की कावळ्याला देखील काय करायचं होतं, आमच्यासोबतच राहायचं होतं. त्याला काही बाकीच्या कावळ्यांसोबत बाकीच्या ॲनिमल्ससारखं त्याला राहायचं नव्हतं. त्याला माणसाबरोबर राहण्याची सवय झाली होती. त्याला असं वाटत होतं की माणसाबरोबर राहिलं तर मी माणूस होईल, पण तसं शक्य नव्हतं. ही वूड इव्हन्स कॅपेबल विथ हॅरॉल्ड अँड हॉर्नबिल. त्यांच्या घरामध्ये अजून 2 पक्षी होते, हॅरॉल्ड आणि हॉर्नबिल. हा काय करायचा, त्या हॅरॉल्ड आणि हॉर्नबिलला सुद्धा जायचा, त्यांच्याशी त्यांच्या स्वॅबेल म्हणजे एखाद्या छोट्याशा कारणावरून पक्ष्यांच्या लँग्वेजमध्ये एकमेकांशी भांडणे. हे सगळे तिघे पक्षी काय करायचे, एकमेकांशी त्यांच्या लँग्वेजमध्ये भांडत बसायचे. पर्चिंग ऑन द टॉप ऑफ हॅरॉल्ड्स केज. कधी कधी हॅरॉल्डला ज्या केजमध्ये ठेवलेलं असेल त्या केजच्या जवळ जायचा आणि हॅरॉल्डचा जो केज आहे त्याच्यावर जाऊन टकटक करायचा, त्याच्या डोक्यावर त्याची जी बीक असेल त्या बीकने मारायचा. ही वुड पेक ॲट हिज बीक फर्स्ट फीट. व्हेरी ऑपन हॅरॉल्ड वुड स्वेअर अँड स्कोल्ड अँड ट्राय टू कॅच कैसर्स थ्रू द बार्स. कधी कधी त्या केजच्या पिंजऱ्यातून पाय घालून त्याचा जो एक हॅरॉल्डचा पाय असेल तो पाय बाहेर ओढण्याचा प्रयत्न करायचा आणि त्या पिंजऱ्यातून त्या हॅरॉल्डला तो बाहेर काढण्यासाठी धडपडायचा. पण हे सगळं वागणं त्याचं खूप चुकीचं होतं. इन टाइम कैसर लर्न टू लिटिल ॲज रावेन समथिंग डू इन अ क्रॅक थ्रोटी व्हॉइस.
एवढ्या सगळ्या दिवसांमध्ये कैसर आमच्यासोबत राहून आमच्यासारखा आता बोलायला शिकला. त्याचा आवाज तसा जंगलातल्या त्या रावेन म्हणजे जंगलातल्या क्रोसारखाच होता. एकदम कर्कश असा, थ्रोटी असा त्याचा व्हॉइस होता. ही वुड सीट फॉर अवर्स आउटसाईड द विंडोवरती जाऊन बसायचा. अँड बॅगिंग ऑन द ग्लास विथ हिज बेक. त्याची जी बीक असेल चोचली, तो त्या ग्लासवर टकटक करायचा अँड सगळ्यांना टकटक करून म्हणायचा, हॅलो हॅलो. ही सीम टू बी रिकग्नाइज द क्लिक ऑफ द गेट. त्याला लक्षात होतं की गेटचा आवाज आला की मी शाळेतून घरी आलेलो आहे, हे त्यांनी लक्षात ठेवलं होतं. व्हेन आय कम फ्रॉम द स्कूल ही वूड कम टू डोअर विथ अ होप, स्किप अँड जम्प. तो पटकन माझ्याजवळ यायचा, उड्या मारायचा, माझ्या अंगावर यायचा आणि मला येऊन म्हणायचं, हॅलो हॅलो. आय हॅड ऑल्सो टॉट हिम टू सिट ऑन माय आर्म्स. मी त्याला असं पण शिकवलं होतं की माझ्या आर्म्सवर बसायचं, म्हणजे दंडांवर बसायचं. अँड से किस किस. आणि मी त्याला म्हणणार किस किस. व्हाईल ही प्लेस हिज हेड जेंटली अगेन्स्ट माय माउथ. आणि किस किस म्हटल्यानंतर तो काय करायचा, त्याचं जे डोकं आहे ते डोकं माझ्या तोंडावर व्यवस्थितपणे घासायचा आणि मला किस करायचा. अशा पद्धतीने हा कैसर लेखकाच्या घरामध्ये घुसला आणि लेखकाच्या घरामध्ये त्याने स्वतःचं ॲडमिनिस्ट्रेशन जमा केलं. घरामध्ये तो कसा प्रकारे त्रास देत होता, घरातल्या असणाऱ्या पेट्स ॲनिमल्सला कशा प्रकारे त्रास देत होता, त्याचबरोबर त्यांनी लँग्वेज कशी शिकली, इथपर्यंत आपण आज पाहिलं की कैसर हा सगळ्यांसाठी एक वैतागवाडी झालेला होता. पण पुढे मात्र काय झालं हे आज आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. तोपर्यंत हा लेसन सगळ्यांनी रीडिंग करा आणि ह्याच्यातले जे न्यूज वर्ड्स आहे ते पुन्हा एकदा राईट डाऊन करा. ओके, थँक्यू.